हॅलो मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जी काही लेटेस्ट माहिती आहे ती पाहणार आहोत। 9 ऑगस्ट रोजी जी काही मेरिट यादी लागलेली आहे आणि त्याच्यानंतर पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये ज्या काही बऱ्याचशा हालचाली घडलेल्या आहेत त्या सर्वांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। बऱ्याच आपल्या अभियोग्यताधारकांना मेरिट यादीमध्ये लागल्याच्या नंतर जॉइनिंग लेटर मिळालेलं आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आता मॅक्झिमम कॅन्डिडेट्स जेवढेही होते ते आपल्या आपल्या शाळेवरती जॉइन झालेले आहे आणि आता नेमकी पुन्हा एक कोणत्या प्रकारची सिच्युएशन या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याविषयी आपण अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी जर का तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही लेटेस्ट अपडेट असते त्याची नोटिफिकेशन त्यामुळे तुम्हाला आपल्या मोबाईलवरती मिळून जात जाईल। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा 9 ऑगस्ट रोजी मेरिट यादी जाहीर झाली त्याच्यानंतर 5,500च्या आसपास कॅन्डिडेट्स जे होते त्यांची यादी त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे, परंतु त्याच्यापैकी जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स हे आपल्या आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी आता जॉईन झालेले आहेत। काही जिल्ह्यामधून अजूनही काही आस्थापनेमधून जॉइनिंग लेटर इश्यू होणं बाकी आहे, परंतु ही जी प्रोसेस आहे येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे, त्याविषयी आपण जास्त काळजी करू नये। परंतु मॅक्झिमम आपले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना समुपदेशन कंप्लीट झालेलं आहे, त्यांची जॉइनिंग लेटर्स त्यांच्या हातामध्ये मिळालेली आहेत आणि आता जवळपास बरेचसे कॅन्डिडेट असे आहेत की ज्यांना 1-1.5 आठवडाही झालेला आहे आपल्या आपल्या आस्थापनेच्या ठिकाणी जॉइन करून। म्हणजे अशा कॅन्डिडेटची मागच्या 10 वर्षांची 11 वर्षांची जी प्रतीक्षा होती ती फायनली एकदाची संपलेली आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी एकदा समाधानाची बाब आहे। आता आपला या अभियोग्यताधारकांच्या संदर्भामध्ये एक मुद्दा सध्याच्या घडीला थोडंसं उपस्थित होत आहे, ते चालता चालता थोडंसं टच करतो आणि येणाऱ्या आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहोत। तो म्हणजे आता जेवढेही कॅन्डिडेट्स सिलेक्ट झालेले आहे त्यांच्या मानधनाचा प्रश्न आहे। जसे की आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवक कालावधी सर्वांना लागू पडणार आहे। आता शिक्षण सेवक कालावधी लागू पडणार आहे याचा अर्थ 6,000 रुपयांमध्ये त्यांना मासिक खर्च त्यांचा भागवावा लागणार आहे आणि आज जर आपण पाहिले या महागाईच्या कंडिशनमध्ये महागाईच्या जमान्यामध्ये 6,000वर आपलं जे काही उपजीविका भागवणं आहे ते खरोखर फार कठीण झालेलं आहे, कारण मॅक्झिमम कॅन्डिडेट्स हे या जिल्ह्यामधून त्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहे किंवा खूप सारा विभाग चेंज करून गेलेले आहे। त्या ठिकाणी जर का त्यांना राहण्याची खाण्याची व्यवस्था जर लावली तर प्रचंड प्रमाणावर खर्च येतो। म्हणून आता त्या आपल्या कॅन्डिडेटच्या समोर एकच प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की या 6,000मध्ये आमची उपजीविका खऱ्या अर्थानं भागवली जाईल का? कारण रूम किरायाच आम्हाला 4-5 हजार रुपये लागतोय आणि पुन्हा मेसचा खर्च असेल किंवा स्वतः हातानं खाऊ घालण्याचा असेल किंवा बरेचसे कॅन्डिडेट्स असे आहेत की जे विवाहित आहेत, ज्यांना फॅमिली आहे किंवा बऱ्याच जणांना अपत्य आहेत। आता एवढ्या फॅमिलीचं खर्च एवढ्याशा तुटपुंज्या मानधनावर भागवणं हे खऱ्या अर्थानं कठीण आहे। आता शासनाच्या समोर या कॅन्डिडेटचा एकच प्रश्न आहे की आमचं मानधन किमान आपण वाढवून द्यायला पाहिजे। त्या संदर्भामध्ये लेटेस्ट माहिती आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये देणारच आहोत की या संदर्भामध्ये आता सध्याच्या घडीला आपण काय करू शकतो। परंतु सध्या ज्या ज्या आस्थापनेच्या ठिकाणी जॉइनिंग लेटर मिळालेले नाहीये त्या सर्वांना या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पूर्ण महाराष्ट्राची माहिती कलेक्ट केलेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये मॅक्झिमम जेवढेही जिल्हे राहिलेले आहेत की ज्यांच्या अंतर्गत जिल्हा बदलीचे काही प्रकरण प्रलंबित आहेत आणि ते आता फायनलच्या टप्प्यावर आहेत, ते झालं की जे नवीन नियुक्त झालेले जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांना नक्कीच ते जॉइनिंग लेटर मिळणार आहे। आता राहतोय एकच महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी, तो म्हणजे मुंबई BMCचा घोळ। कारण आपल्याला याच्यापूर्वी आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं की मुंबईमध्ये जे काही BMCला सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांचं समुपदेशन ठेवण्यात आलेलं होतं। ते समुपदेशन होतं 16 सप्टेंबर रोजी। सर्वांना त्या प्रकारची सूचना देखील देण्यात आलेली होती, परंतु आयत्या वेळी मुंबई BMCने ते समुपदेशन जे आहे ते रद्द केलेलं आहे आणि ते रद्द केल्याच्या नंतर त्यांनी एक लेटर इश्यू केलेलं आहे, जे की मी तुम्हाला स्क्रीनवरती ते लेटरही दाखवतोय। याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी होती, मग प्रकल्पग्रस्त असेल, माजी सैनिक असेल, खेळाडू आहे, अनाथ आहे, अपंग आहे, अशा प्रकारचे कॅन्डिडेट्स न मिळाल्यामुळे
ही जी जागा आहे त्या त्या कॅटेगरीमध्ये जनरलला देण्यात आली होती आणि त्यांचं म्हणणं आहे की तो जो नियम आम्ही वापरलाय किंवा पवित्र पोर्टलला वापरलेला आहे तो कदाचित चुकीचा आहे, म्हणून या सगळ्याच्या सगळ्या कॅन्डिडेटची आम्हाला पुन्हा एक वेळेस पुनर्पडताळणी करायची आहे। ही जी यादी आहे तो आमच्या स्तरावरती रिवाइज करायची आहे किंवा रिपीट एक वेळेस आम्हाला टॅली करायची आहे। त्याच्यामुळे सध्या त्यांनी जे 16 तारखेला म्हणजे कालच्या डेटला जे काही समुपदेशन ठेवलं होतं तो समुपदेशन त्यांनी या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे आणि या पत्राच्या माध्यमातून ते अजून एक गोष्ट आपल्याला सांगतायत की आता येणारी जी काही तारीख असेल या कॅन्डिडेट्सना जॉइनिंग लेटर कधी मिळणार आहे त्याची यथावकाश कळवण्यात येणार आहे। आता प्रश्न हा राहतो की हा यथावकाशचा अर्थ काय आहे, नेमका किती दिवस लागणार आहे, कारण आचारसंहिता आपल्या डोक्यावर आहे। आपल्याला माहिती आहे की या रनिंग सरकारचा जो काही कार्यक्रम आहे तो 19 तारखेपर्यंत आहे, त्याच्यानंतर कदाचित 20 तारखेला किंवा 21 तारखेला आचारसंहिता लागणार आहे। आता या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या कॅन्डिडेटच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की बाबा 20 तारखेच्या अगोदर आमच्या हातामध्ये जॉइनिंग लेटर असेल का आणि आम्हाला जे काही शाळा आहे त्याच्यावर जाण्याची संधी मिळणार आहे का नाही, कारण याच्यामुळे आमची जी सिनियरिटी आहे ती कुठेतरी कमी कमी होत चाललेली आहे। कारण बरेचसे कॅन्डिडेट आपल्याला माहिती आहे जॉईन झालेले आहेत तर त्यांची सिनियरिटी साहजिक आहे ती वाढणार आहे, कारण ज्या दिवशी ते त्या संबंधित शाळेवर जॉईन होतील त्या दिवशीपासून त्यांची जी सिनियरिटी आहे ती काउंट केली जाणार आहे आणि या विद्यार्थ्यांना साहजिक आहे जर का उशीर लागत असेल तर यांची जी सिनियरिटी आहे ती काही प्रमाणात का होईना परंतु कमी पडणार आहे। त्याचबरोबर मुंबई बीएमसी मध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त प्रकारे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले आहे, कारण त्या ठिकाणी एमपीएसचा शाळा वेगळ्या आहे, यूपीएसच्या शाळा वेगळ्या आहेत आणि त्यामध्येही त्यांनी काय केलेलं आहे की मॅक्झिमम पवित्र पोर्टलला त्यांच्याकडे मॅक्झिमम जास्तीत जास्त कॅन्डिडेट पाठवलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यापैकी फार कमी कॅन्डिडेट्स सिलेक्ट केलेले आहेत। 483 कॅन्डिडेट्स पैकी त्यांनी 316 कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी सिलेक्ट केले होते 16 तारखेला ज्यांना समुपदेशनासाठी बोलवलं होतं। आता त्याच्यापैकी त्यांनी फक्त 34 कॅन्डिडेटना नियुक्ती पत्र दिलेलं आहे, बाकीच्यांना परत पाठवलेलं आहे किंवा त्यांना यथावकाश कळवण्यात येईल असं सांगितलेलं आहे। आता याच्यासोबतच जे काही 9 to 10 चे जे यूपीएसचे कॅन्डिडेट्स आहेत की जे त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला प्युअर कॅन्डिडेट पाहिजे, म्हणजे त्यांचं टोटली एज्युकेशन KG to PG हे इंग्लिश मीडियम मधून पाहिजे। आता त्या ठिकाणी काही व्हर्नॅक्युलर मीडियमचे कॅन्डिडेट गेलेले आहेत, तर त्यांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांचं रिजेक्शन होणार आहे का किंवा त्यांचं काय होणार आहे या संदर्भामध्ये अशी ठोस भूमिका आपल्याला कळतच नाहीये की ना पुणे विभागीय स्तरावरून आपल्याला काही कळायला मार्ग आहे ना बीएमसीचे जे काही जॉईंट कमिशनर आहेत त्यांच्याकडून काहीतरी योग्य उत्तर मिळत आहे। मग या ठिकाणी जे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांची खऱ्या अर्थानं खूप संभ्रम अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता या कॅन्डिडेट्सना लवकरात लवकर जे काही निर्णय द्यायचा असेल तो सरकारने या पवित्र पोर्टलच्या थ्रू किंवा माननीय आयुक्ताने तो द्यावा, जेणेकरून या विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था दूर होतील, नाहीतर हे कॅन्डिडेट्स न्यायालयीन मार्गाकडे जाण्याच्या प्रतीक्षेमध्येच आहेत। त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक राहिलेला आहे की 9वी ते 10वी ला खासगी संस्थेमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याही कॅन्डिडेट्सना जॉइनिंग लेटर नाहीये। जसं की आपल्याला माहिती आहे की शासनाला कोर्टाने आदेश दिलेला आहे की ती जी यादी आहे ती एक वेळेस रिवाइज करावी किंवा पुन्हा एक वेळेस त्या यादीचा विचार करावा। अजूनही सरकारतर्फे किंवा माननीय आयुक्तांतर्फे याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये। आता हे देखील कॅन्डिडेट्स आपले खूप संभ्रम अवस्थेमध्ये आहेत की नेमकी आमचं काय होणार आहे, पुन्हा एक वेळेस प्रेफरन्सेस जनरेट होणार आहेत का आम्हाला आमची जी यादी आहे ती पूर्ण एक वेळेस रिवाइज केली जाणार आहे, कारण 45% चा मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे। आता अजून याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची अपडेट शासनाकडून मिळत नाहीये। आता ती उच्चस्तरीय त्यांची काहीतरी प्रोसेस चालू असेल परंतु आपल्यापर्यंत अजून या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूज आलेली नाहीये। याचबरोबर ही जी काही भरती प्रक्रिया झालेली आहे 9 तारखेला जी काही मेरिट यादी लागलेली आहे त्या मेरिट यादीच्या विरोधामध्ये एक याचिका देखील पडलेली आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये। तुम्हाला मी स्क्रीनवरती ती याचिकेच्या संदर्भामध्ये जे काही लेटर आहे तेही दाखवतोय। त्यामध्ये 9 तारखेला म्हणजे 9 सप्टेंबर रोजी ही याचिका टाकण्यात आलेली आहे आणि ती या भरती प्रक्रियेला पुन्हा एक वेळेस रिवाइज करावं, बऱ्याचशा नियमांची पायमल्ली झालेली आहे या संदर्भामध्ये आपल्यापैकीच काही कॅन्डिडेट्सनी ही जी याचिका आहे ती टाकलेली आहे आणि या याचिकेवरती
आता सुनवाईला देखील सुरुवात झालेली आहे। पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्येच अजून जे काही एक गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा आहे की जे काही कॅन्डिडेट्स डिस्क्वालिफाय झालेले आहेत, म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सला 9 ऑगस्ट रोजी त्यांची मेरिट यादीमध्ये नाव होती परंतु यानं त्या कारणाने ते डिस्क्वालिफाय झालेले आहे, अशा डिस्क्वालिफाय झालेल्या कॅन्डिडेटचा आकडाही आपल्या समोर आलेला नाहीये। आता तो कधीपर्यंत येईल हे कुणाला माहित, कारण 2 तारखेपर्यंत त्या प्राधिकाऱ्यांना आपली जी माहिती आहे ती पवित्र पोर्टलला अपलोड करणं या संदर्भातली सूचना आपल्याला पवित्र पोर्टलला कळाली होती, परंतु अजूनपर्यंत तरी आपल्या समोर तो आकडा आलेला नाहीये, जेणेकरून आपल्याला तो आकडा पुढच्या राऊंडमध्ये प्लस केला जाणार आहे। म्हणजे आपले जेवढेही कॅन्डिडेट्स असतील जे काही डिस्क्वालिफाय झालेले आहेत तेवढा आकडा पुढच्या राऊंडमध्ये एक्स्ट्रा स्टुडंट भरले जातील, म्हणून आपल्याला त्या आकड्यावरतीही नजर ठेवणं अतिशय आवश्यक आहे। आणि सर्वात शेवटचा प्रश्न की जी काही खासगी संस्थांची यादी आहे जे की मुलाखत घेणार आहे ती कधी लागू शकते, तर त्या संदर्भामध्ये आजही आपण जेव्हा आयुक्त कार्यालयाशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं एकच उत्तर येतोय की आम्ही जे सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम आहे थोडासा तो दुरुस्त करत आहोत, सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचं काम चालू आहे आणि तो काम आम्ही लवकरात लवकर कंप्लीट करणार आहोत। आणि त्यांच्याकडून एकच मेसेज आपल्याला येतोय की सध्याच्या घडीला आपल्याला आचारसंहिता संपेपर्यंत त्या यादीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे।